नमस्कार. आज आहे 5 डिसेंबर. सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी. आज महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. फक्त 1 तास बाकी. निवडक महिलांना 9,700 रुपये तर मिळणार. तसेच काही निवडक महिलांना 2,100 रुपये जमा होणार. तसेच काही निवडक महिलांच्या खात्यामध्ये 2,100 प्लस 2,100 रुपये जमा होणार. आज आहे 5 डिसेंबर. आज आहे महायुती सरकारचा शपथविधी. शपथविधी झाला की लगेच महिलांच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्यात येणार आहेत. सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भातली ही आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रात 6व्या हप्त्याचे पैसे वाटप होणार आहे. कारण की बघा, आता आज नवीन सरकार स्थापन होणार आहे आणि त्यानंतर लगेचच निर्णय घेतला जाणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात 6व्या हप्त्याचे पैसे वाटप होणार आहेत. सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये थेट 2,100 रुपये जमा करण्यात येणार आहेत. सर्वात मोठी आतापर्यंतची अपडेट आणि सर्वात मोठी गुड न्यूज आलेली आहे आणि ही अपडेट आपण YouTube वरती सर्वात अगोदर देत आहोत. जर तुम्ही आपल्या मिस्टर रँडम मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. तर या ठिकाणी बघा, आज आहे शपथविधी. आज बघा, मुख्यमंत्री पदासाठी शपथविधी वगैरे होणार आहे. त्यानंतर नवीन सरकार स्थापन होणार आणि 2,100 रुपये वाटप होणार. लगेच निर्णय घेतला जाणार आहे. कारण की बघा, नवीन सरकार जोपर्यंत स्थापन होत नाही तोपर्यंत कोणताही निर्णय घेता येत नाही आणि कोणत्याही योजनेचे पैसे जे असतात ते कोणाच्याही अकाउंटमध्ये पाठवता येत नाहीत. बघा, आजच निर्णय घेतला जाणार आहे. सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. त्यानंतर बघा, भरपूर जण विचारत होते की 6वा हप्ता, 7वा हप्ता आणि 8वा हप्ता कधी येणार, एकत्र येणार का? तर बघा, त्याविषयी सुद्धा आता माहिती सांगतो. 6वा हप्ता म्हणजे तुमचा डिसेंबर महिन्याचा हप्ता असणार आहे, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. त्यानंतर 8वा जो हप्ता आहे, 8वा हप्ता म्हणजे जानेवारी महिना, सॉरी, 7वा जो हप्ता आहे तो जानेवारी महिन्याचा असणार आहे आणि 8वा जो हप्ता आहे तो बघा फेब्रुवारी महिन्याचा असणार आहे. तर या ठिकाणी बघा, तुम्हाला हे हप्ते एकत्र येणार का? तर या ठिकाणी बघा, याचं आन्सर आहे नाही. या ठिकाणी बघा, तुम्हाला फक्त आता डिसेंबरचे पैसे मिळणार आहेत. आणि बघा, ज्या महिलांचे पाठीमागचे पैसे राहिलेले होते, म्हणजे समजा काही महिलांना 4थ्या हप्त्याचे पैसे राहिले असतील, 5व्या हप्त्याचे पैसे राहिले असतील, ते हप्त्याचे पैसे आता तुम्हाला या 6व्या हप्त्यासोबत येणार आहेत. म्हणजे समजा तुम्ही जर लेट फॉर्म भरला असेल आणि तुम्हाला ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे मिळालेले नसतील त्यावेळेस काही कारणास्तव, तर ते पैसे आज तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. ही गोष्ट सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्या. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भातली आतापर्यंतची सर्वात मोठी ही अपडेट आहे आणि सर्वांसाठी खूप मोठी गुड न्यूज समोर येत आहे. तर ती गुड न्यूज काय आहे आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा, महाराष्ट्रात आज 5 डिसेंबर 2024 रोजी नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होणार असतानाच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. महायुतीने निवडणुकीपूर्वी या योजनेच्या लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1,500 रुपयांच्या जागी 2,100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. आता हे आश्वासन लवकरच पूर्ण करण्यासह लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या जवळपास 2.5 कोटी अर्जदारांच्या तपासणीची प्रक्रिया तयारी सुरू असल्याचे या ठिकाणी समजत आहे. तर या ठिकाणी बघा, पाठीमागच्या वेळेस जवळपास 2,34,00,000 महिलांच्या खात्यामध्ये पैसे पाठवले होते. 5 हप्त्याचे जवळपास 7,500 रुपये महायुती सरकारने पाठवलेले होते. आता बघा, 2,34,00,000चा आकडा वाढणार आहे. जवळपास 2,50,00,000च्या पण पुढे जाऊ शकतो. कारण की पाठीमागच्या वेळेस 10,00,000 महिला अशा होत्या ज्यांना पैसे मिळाले नव्हते. काही कारणास्तव त्यांनी लेट फॉर्म भरला होता. अन्य सुद्धा तांत्रिक अडचणी वगैरे होत्या. ठीक आहे. त्यानंतर बघा, सर्वात मोठी या ठिकाणी अजून अपडेट आलेली आहे. आता बघा, सर्वात महत्वाचा मुद्दा, आजच पैसे का जमा होणार? तर बघा, राज्याच्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने महायुती सरकारला प्रचंड बहुमताने निवडून आणून पुन्हा एकदा सरकार स्थापनेसाठी कौल दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने 230 पेक्षा जास्त जागा जिंकून राज्यातील निवडणूक एकतर्फी जिंकल्या आहेत. या निवडणुकीत लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरल्याने लाडक्या बहिणींचा कौल महायुतीकडे गेला, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगल्यावर लाडक्या बहिणींना भेटण्यासाठी आयोजित कार्यक्रमामध्ये सांगितलेलं. एका वर्षा बंगल्यावर झालेल्या लाडकी बहिणींच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केलेली आहे. बघा, एकनाथ शिंदे साहेब यांनी स्पष्टपणे घोषणा केलेली आहे व त्यांनी सर्व लाडक्या बहिणींचे आभार व्यक्त केलेले आहेत की तुम्ही जे आम्हाला निवडणुकीमध्ये आशीर्वाद दिलेले आहेत, आता आम्ही त्याची परतफेड करणार आहोत. म्हणजेच डिसेंबरचे जे 6व्या हप्त्याचे पैसे असतील, राहिलेले पैसे असतील, हे पैसे तुम्हाला आम्ही देणार आहोत आणि ही जी योजना आहे ती परमनंट ठेवणार आहोत, असं सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणाले आहेत. तर बघा, लाडक्या बहिणींचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आभार मानलेले आहेत. तर बघा, वर्षा बंगल्यावर लाडक्या बहिणींचे स्वागत करत लाडकी बहीण योजना सुपरहिट व गेम चेंजर ठरल्याने महायुतीला मोठा कौल जनतेने दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणाले आहेत. लाडकी बहीण योजना
सुपरहिट ठरले आहे। या योजनेमुळे विरोधकांना धडकी बसलेली आहे। विरोधकाला आता विरोधी पक्षनेता बनण्यासाठी पण संख्याबळ नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदे यांनी लाडकी बहिणींवरती कौतुकाचा वर्षाव केलेला आहे व त्यांनी सांगितलेलं आहे, आम्ही लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जी मी बोललो होतो 2100 रुपये पाठवणार, ते लवकरच सर्व महिलांच्या खात्यामध्ये पाठवणार आहे, असं सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणालेले आहेत। तर बघा, लाडक्या बहिणी योजनेसंदर्भात त्यांनी काय मोठी घोषणा केली। लाडक्या बहिणींचा हप्ता वाढवण्यासंदर्भात त्यांनी घोषणा केलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगल्यावर लाडक्या बहिणीला भेटताना जाहीरनाम्यात केल्या गेलेल्या घोषणा लवकरात लवकर पूर्ण करण्याची ग्वाही दिली। तसेच लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये मानधन ऐवजी 2100 रुपये प्रति महिना मानधन करण्याची घोषणा त्यांनी यामध्ये केली। म्हणजे अगोदर तुम्हाला जे 1500 रुपये मिळत होते ते आता 2100 रुपये मिळणार आहेत, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी केलेली आहे। तसेच मुख्यमंत्री एकनाथ साहेब म्हणाले की यंदा लाडक्या बहिणींची लाट संपूर्ण राज्यात आल्यामुळे हा चमत्कार घडल्याची गवाही त्यांनी दिलेली आहे। ठीक आहे, तर बघा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी लवकरच सांगितलेलं आहे महिलांच्या खात्यामध्ये पैसे पाठवणार आहेत। त्यानंतर बघा, ज्या महिला आता नवीन अर्ज करणार आहेत त्यांना सुद्धा अर्ज करण्यासाठी संधी मिळणार आहे। तर या ठिकाणी बघा, जर तुम्ही नवीन अर्ज करणार असाल तर तुमचं हे पात्रता असणे आवश्यक आहे। तुमचं वय 21 ते 65 असणे गरजेचे आहे। तुमच्या कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी पाहिजे, महाराष्ट्रातील रहिवासी पाहिजे, विवाहित, विधवा, घटस्फोटित किंवा निराधार महिला, बँक खाते असणे आवश्यक आहे। एवढ्या गोष्टी तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। तसेच कागदपत्रे कोणती लागतील तर बघा, ऑनलाईन अर्ज करावा लागेल, आधार कार्ड लागेल, त्यानंतर बघा महाराष्ट्र राज्याचे अधिवासी प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला किंवा मतदान कार्ड, उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत लागेल, पासपोर्ट आकाराचा एक फोटो लागेल, रेशन कार्डचे जे लागेल आणि योजनेच्या अटी शर्तीचे हमीपत्र असतं ते तुम्हाला ऍक्सेप्ट करावं लागेल। तर एवढ्या गोष्टी आहेत। तर या ठिकाणी बघा, आज आहे मुख्यमंत्री पदाची शपथविधी। तर बघा, आज शासन निर्णय होणार आहे आणि तुमच्या खात्यामध्ये डिसेंबरचा हप्ता पाठवला जाणार आहे। फक्त 1 तास बाकी आहे, महिलांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। आता बघा, तर या ठिकाणी बघा, डिसेंबरचा हप्ता तुम्हाला 1500 मिळणार की 2100 मिळणार, आता याच्यावरती बैठक होणार आहे आणि निर्णय घेतला जाणार आहे। परंतु एक गोष्ट कन्फर्म आहे की तुम्हाला कमीत कमी 1500 रुपये तर कन्फर्म मिळणार आहेत। कदाचित 2100 रुपये सुद्धा देऊ शकतात। हे पूर्णपणे आता महायुती सरकारवरती डिपेंड आहे। डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार त्याची डेट वगैरे संपूर्ण माहिती सांगणार आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे। तर या ठिकाणी बघा, हिवाळी अधिवेशन मध्ये निर्णय घेतला जाणार आहे। मुख्यमंत्री पदाची शपथविधी आज आहे 5 डिसेंबरला 5 वाजता। शपथविधी झाला की त्यानंतर बघा, नवीन सरकार स्थापना होण्याची सर्व प्रक्रिया सुरू होणार आहे। त्यानंतर लाडक्या बहीण योजनेवरती सुद्धा निर्णय घेतला जाणार आहे आणि सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे पाठवण्यास सुरुवात होणार आहे। डिसेंबरचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये पाठवला जाईल, तसेच पाठीमागचे जे काही पैसे राहिलेले असतील सर्व पैसे पाठवले जातील। त्यानंतर बघा, काही महिला प्रश्न विचारत होत्या की नवीन कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत का। तर बघा, महिलांनी काळजी करू नका, कोणतेही नवीन डॉक्युमेंट ऍड झालेले नाहीत। फक्त तुम्हाला पैसे मिळण्यासाठी बघा, तुम्हाला जर पाठीमागच्या वेळी 5 हप्ते मिळाले असतील किंवा 2 हप्ते मिळाले असतील किंवा 3 हप्ते मिळाले असतील तर काळजी करू नका। या ठिकाणी बघा, तुम्हाला पैसे येण्यासाठी फक्त 2च गोष्टीची आवश्यकता आहे। तुम्ही जो फॉर्म भरला आहे तो मंजूर पाहिजे, म्हणजे अर्ज तुमचा मंजूर आहे तर तुम्हाला काही अडचण येणार नाही। आणि दुसरी जी महत्वाची गोष्ट आहे, तुमचं जे आधार कार्ड आहे ते बघा बँकेसोबत लिंक पाहिजे। तर तुमचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक असेल तर तुमच्या खात्यामध्ये नक्कीच पैसे येणार आहेत, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या। इतर कोणत्याही गोष्टीची तुम्हाला आवश्यकता नाहीये, कारण की हे जे पैसे असतात हे तुमच्या खात्यामध्ये डीबीटी मार्फत ट्रान्सफर केले जातात। त्यामुळे तुमचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक पाहिजे। जी बँक तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक असेल त्याच बँकेमध्ये हे पैसे 100% येणार आहेत। तसेच लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे, आता बघा तुम्हाला चालूला 1500 रुपये मिळत आहेत, त्याचे आता 1500चे 2100 रुपये होणार आहेत आणि भविष्यामध्ये 2100चे 2500 रुपये होणार आहेत आणि 2500चे 3000 प्लस सुद्धा होणार आहेत। कारण की या संदर्भात स्वतः घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी केलेली आहे। त्यामुळे लाडक्या बहीण योजना ही परमनंट योजना आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणाले आहेत की या योजनेमधून एकही महिला वंचित राहणार नाही। ज्या ज्या महिला या योजनेमध्ये पात्र होतात अशा सर्व महिलांना इथून पुढे कंटिन्युअसली लाभ मिळत राहणार आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे। ठीक आहे, तर बघा, आता महत्वाचा मुद्दा, तुमच्या खात्यामध्ये कधीपर्यंत पैसे येतील त्या अगोदर एक अपडेट आहे रेशन कार्ड संदर्भात, महत्वाची अपडेट। तर बघा, ई-केवायसी करणे आता अनिवार्य आहे। शेवटची तारीख आहे 31 डिसेंबर, त्यामुळे सर्वांनी ई-केवायसी करून घ्या। आता बघा, लाडकी बहिणींच्या 6व्या हप्त्या संदर्भात मी तुम्हाला अपडेट सांगतो की 6वा हप्ता तुम्हाला कधीपर्यंत मिळेल।
तर बघा आज तारीख आहे 5 डिसेंबर. आज 5 वाजता शपथविधीची प्रोसेस होणार. त्यानंतर बघा आजच पासूनच बघा आज तारीख आहे 5 डिसेंबर. त्यानंतर बघा रात्री 6 नंतर बघा 6 वाजल्यापासूनच या ठिकाणी निर्णय होण्याची शक्यता आहे. आणि उद्या तारीख आहे 6 डिसेंबर. तर बघा या ठिकाणी बघा 6 डिसेंबर ही तारीख लक्षामध्ये ठेवा. 6 डिसेंबर ते बघा 8 डिसेंबर या कालावधीमध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील.